हॅलो हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर चला, आता तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठेतरी जात आहोत, कारण गाडीमध्ये आहो आणि आपण कुठे जात आहोत आणि काय मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि आज आपण दर्शनाला जात आहोत, पण कुठे काय तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. आणि मी मस्त व्हिडिओमध्ये बसून निवांत चिल होती आणि वातावरण खूप सुंदर होतं, अगदी मस्त असं. म्हणजे आभाळ, उन्हाळा दिवस सुरू झालेला आहे पण आभाळ मात्र मस्त होतं. आणि मेन म्हणजे आम्ही दोघंच होतो, म्हणजे पिऊ आणि मी. आम्ही मागच्या सीटवर मस्तपैकी पिऊ आराम करत बसलेली होती. आयूचे पप्पा मस्त समोरच्या सीटवर बसलेले होते. तर आता आम्ही जाताना रस्त्याने, म्हणजे आता उन्हाळा लागला, मी सांगितल्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये एक स्पेशल फूल येतात पळसाचे. तर हे बघा, हे हिवाळ्यामध्ये जेव्हा होळी असते, होळीमध्ये याचे जे पलाश म्हणतात कोणी हिंदीमध्ये, तर ते पळसाचं आमच्याकडे पळसाचं झाड म्हणतात त्याला. तर त्याचे जे पानं आहे, त्या पानामध्ये आता जेव्हा पापड वगैरे टाकले जाते तेव्हा त्या पाण्यावर पापड टाकले जातात आणि आत्ताही खेड्यागावात टाकले जातात. आणि त्यानंतर मग जर आता होळीमध्ये आणि त्याची जे फुलं असतात ते आणायची, बकेटमध्ये ठेवायची, तिथे पाणी टाकायचं आणि त्याचा कलर करून होळीमध्ये तो कलर टाकायचा. तर अशा प्रकारे असतं. तर हा कोणी कोणी टाकला आहे कलर तर मला नक्की सांगा. स्पेशली इकडे तर करतात भरपूर ठिकाणी, जिथे गावाखेड्यामध्ये करतात. आताही शहरामध्ये हालाकी कलर आता सगळीचकडे अवेलेबल आहेत, पण गावामध्ये करतात. आणि मग आयू त्रासला होता बसून बसून. त्यानंतर तो म्हटला, मम्मी मी मागे बसतो, तू आता समोर बस, कारण त्याला आता थोडंसं लेटायचं होतं त्याच्यामुळे. मग आता तो गेला मागे आणि मी आता आली ड्रायव्हरच्या साईडला, म्हणजे याच्या साईडला आली बसायला. तर आता थोडंसं त्यालाही थोडंसं निवांत बरं वाटत होतं आणि खरंच वातावरण छान होतं, म्हणजे बाहेरची हवा घ्यायचं असतं. तर बघा, बघता बघता आपण जिथे यायचं तिथे आलेलो आणि आपण आलेलो हा विठुबाच्या दर्शनाला टाकडघाटला, नागपूर टाकडघाटला. तर हा अगदी गाडी ठेवलेली आणि गाडी ठेवल्यानंतर आता आम्ही निघालो. तर आज खूप गर्दी होती, कारण दुसऱ्या दिवशीपासून फुलवास सुरू होणार होती. तर त्याच्या आदल्या दिवशी आम्ही आलेलो, पण तरी पण खूप गर्दी होती. आणि ते राहायसाठी सगळ्या सुविधा वगैरे आहेत आणि खूप सुंदर वाटत होतं. इकडे बुद्धांची मूर्ती आहे, इकडे विहार आहे आणि समोर आहे टाकडघाट विठुबाचं दर्शन होतं तिथे, ते मंदिर आहे. आणि इथे गर्दी दाखवत आहे मी तुम्हाला, मागे खूप आहे आणि अगदी पांढरं शुभ्र ते विहार आहे, खूप छान वाटतं. त्यानंतर इथे मी मोबाईल घेऊन, म्हणजे मला जायचं होतं, मागे गाडी होती त्याच्यामुळे, आणि मुलं होती जी रस्त्याने आजूबाजून इकडे बघत नाही काही नाही अशी चालत होती, त्याच्यामुळे मी त्यांच्यावर थोडीशी रागवत होती. आणि मग येऊन आम्ही एक इथे ठेला आहे, इथेच म्हणजे इथे अशीच दुकानं, छोटी छोटी दुकानं या साईडनी आहे. आणि मोठी जर दुकानं पाहिजे असेल तुम्हाला, म्हणजे नेहमी आम्ही ज्या दुकानातून घेतलो, यावेळेस त्या दुकानातून घेतलेलं नाही, कारण तिथे खूप गर्दी होती. आणि तर त्याच्यामुळे मग आम्ही इथेच जे असे बाहेर बसतात तिथे घेतलं. आणि आल्यानंतर मग इथे पाय धुवायचा, आधी पाय धुवून मग आपल्या चपला आपल्या स्टँडवर ठेवून दिल्या, मग पाय धुतले. आणि मग त्यानंतर आपण आता जात आहोत, आयू पिऊचं व्हायचं आहे. आणि तिथे एका लेडीजने आवाज दिला की त्यांनासुद्धा पाणी हवं होतं. ते होते या माझ्या मागच्या ग्रिलच्या मागे होत्या, तिथून विठुबाचं दर्शन होतं. आणि ती ग्रिल आता सध्या बंद आहे, कारण तिथून जायचा आधी रस्ता होता, पण पायाला खूप लासायचं उन्हाळ्यामध्ये, त्याच्यामुळे मग त्यांनी आता समोरच्या गेटमधूनच सरळ समोर जायसाठी वरून मस्तपैकी अशी छावणी, म्हणजे छान स्लॅबच टाकलेला आहे. जिथपर्यंत विठुबाचं मंदिर आहे तिथपर्यंत तुम्हाला डायरेक्ट जाता येतं, म्हणजे तुम्हाला लासणार नाही आणि पावसाळ्यात पाऊससुद्धा येणार नाही, अशापैकी व्यवस्था केलेली आहे. पण अगदी शॉर्टकट रस्ता इकडनं सुद्धा आहे, पण तो गेट बंद असतो. खूप कधीतरी तो सुरू असतो, जेव्हा इथनं खूप गर्दी असेल किंवा त्यांना जेव्हा साफसफाई वगैरे करायची शायद तो तेव्हा सुरू करत असेल. पण आता तर जेव्हापासून मी आता हा नवीन रोड झालेला आहे हा रस्ता, तर तेव्हापासून आम्ही आता सगळ्यांना इथूनच जायची परवानगी असते, कारण तिथे एक लेडीजसुद्धा बसलेली असते, जी की सांगत असते सर्वांना इथे साईडने चप्पल काढा, तिथे पाय धुवा आणि मग नंतर जा. सगळ्यांना ती सांगत असते, अशा प्रकारे आहे. आणि आजूबाजून इतकी सुंदर झाडे आहे, खूप मोठं गार्डन आहे आणि खूप खूप सुंदर वाटतं. आणि खूप मोठं पिंपळाचं झाड आहे, ते झाडाखाली बसलं की अगदी शांत होऊन जातं माणूस. अगदी विठुबाचं दर्शन घेतलं की आणखी खूप मन अगदी प्रसन्न होतं आणि आपल्या कोणत्याही कामाचा उत्साह वाढतो. आणि असं वाटतं आपण जे एक मनात श्रद्धा घेऊन येतो, ती श्रद्धा तिथे बोलली की असं वाटतं आज हे पूर्ण होईल. तर चला, एक श्रद्धा घेऊन आपणही जात आहोत. आणि हे बघा, म्हणजे खूप सुंदर बनवलेलं आहे ते मंदिरसुद्धा. आणि आता इकडे आलं की इकडे मंदिरामध्ये असतातच आणि ती लोक आपल्याकडून पूजा वगैरे घेतात, म्हणजे प्रसादी वगैरे घेतात. लेडीची जी वेगळी रांग, जेंट्सची वेगळी रांग. जेंट्सला जाऊ देतात आणि सरळ हार टाकू देतात विठुबाच्या समाधीजवळ, पण मात्र लेडीजला जाऊ देत नाही. आणि इथे बघा, तुम्हाला मी डायरेक्ट दर्शन देत आहे विठुबाचं. तर हे जे भाऊ आहे ते सांगत होते की व्हिडिओ घेऊ नका, तुम्ही वाटल्यास फोटो घ्या.
तर अशा प्रकारे मग मी व्हिडिओज वगैरे थोडंसं अगदी घेतला आणि मग फोटोज वगैरे काढले. म्हणजे फोटोज काढायला तिथे वेळ नाही मिळाला, कारण आमच्या मागेसुद्धा एवढी गर्दी होती. त्या बाया म्हणतात समोर चला. आणि त्यानंतर चला आता आपलं दर्शन तर झालेलं आहे. आणि त्यानंतर मग आता आणखी आपण दर्शन घेऊनच त्या रांगेमधूनच यायचं असतं. इथे जी रांग आहे ती तोडायची नाही आहे. सरळ रांगेमधनं तुम्हाला सरळ बाहेर निघायचा रस्ता आहे. म्हणजे तुम्ही यायचे रस्त्यामधून आले की सरळ तुम्हाला जायचा रस्ता तिथे दिसून जातो. नारळ वगैरे इथे तुम्हाला फोडता येत नाही. नारळ फोडायला वेगळा आहे आणखी. तर इथे बुद्धांची वगैरे मूर्ती आहे, तिथे वगैरे फुलं घेऊन आपण आशीर्वाद घेऊन घेतला. आणि त्याचबरोबर आणखी समोर तिथे पाणी वगैरे मिळतं. ते असं म्हणतात की केसांना लावलं केस वाढतात, असं काही नाही आहे. आणि एक श्रद्धा आहे फक्त ती मनामध्ये. आणि त्यानंतर हे बघा, हे भाऊ आहे, तर हे असं पाणी देतात हातामध्ये. आणि त्यानंतर बघा साईडनी जे तुम्हाला दिसत आहे ते पूर्ण लोकांनी केलेलं दान आहे. तिथे नारळ आहे, पोहे आहे, पोते आहे. वित्तवानांना पोहे खूप आवडायचे, त्याच्यामुळे खूपशी लोक जर त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली असेल ना तर ती पोहे वगैरे वाटतात बनवून सगळ्यांसाठी बाहेर. आणि त्याचबरोबर कोणी जेवण देतात, कोणी काय, तर जेवण वगैरे कुठे देतात, काय देतात, तो मी याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच माहीत होईल. स्किप करू नका, तुम्हाला कळणार नाही कुठे गेला तो व्हिडिओ. तर चला, मी सगळं आज दाखवलेलं आहे, A to Z तुम्हाला माहिती दिलेली आहेत. आणि आता आपण निघालो आहोत गेटच्या बाहेर. गेटच्या बाहेरसुद्धा एक वॉचमन आहे, गेटच्या आतमध्ये सुद्धा वॉचमन होता. तर आता आपण बाहेर आलो आहे. जे फुलं वगैरे असतात, जे समाधीवर टाकलेली असतात विठुबाबांचे, ती फुलं इथे आणून ठेवतात. आणि मग ज्यांना न्यायचं असेल तो धागा, तर तिथली फुलं काढून टाकतात आणि फुलं काढून ती धागा जो आहे तो घेऊन जातात आणि हाताला वगैरे बांधतात, आपल्या घरी ठेवतात, आपल्या विहारात ठेवतात. म्हणजे तुम्हाला जिथे असं वाटतं आपल्या जवळ असावा तो धागा किंवा विठुबाचा आशीर्वाद, तर तुम्ही तो आपल्या जवळ ठेवू शकता. आणि आपल्या जवळ सगळेजण ठेवतात. मी माझ्या बॅगमध्ये वगैरे ठेवते, हाताला बांधते, असं काही नाही सगळ्यांना. आणि इथे जाताना तुम्हाला खूपशी आजूबाजूला मंडळी दिसत असेल, तर ही काही खरंच त्यांना गरज आहे तर तेव्हा ते मागतात पैसे वगैरे, नाही ते खरंच काही तर अशी येऊन बसलेली असतात की एकांबरोबर एकी, कारण त्यांना माहीत आहे जे श्रद्धाळू इथे तर ते दान करतातच म्हणून ते येऊनसुद्धा बसतात. इथे आला की जेवणाची सुविधा आहे, सगळ्या सुविधा आहे इथे. दिवसभर काही ना काही कोणी ना कोणी बोलतं तर ते होतंच शक्य. आणि मी आत्तापर्यंत जेव्हा गेलेली आहे तेव्हा मी बघितलं आहे की इथे काही ना काही जेवण सुरूच असतं. कोणी पोहेच वाटतात, कोणी नारळच वाटतात, तर कोणी जेवणच देतात. खूप म्हणजे प्रसादी म्हणून तुम्हाला इथं कोणी मसाला भात भरपूर प्रमाणात आणतात. सोमवारी गेले तर तुम्हाला मिळतंच. आणि त्याचबरोबर सगळे दिवस इथे जेवण असतं. फक्त जेवणाचा टाईम आहे 12:30 ते 3. जेवण कुठे मिळतं तो मी तुम्हाला आणखी समोर दाखवेल. तर आता आपण आलो आहो वरती. इथे तुम्हाला अगरबत्ती, मेणबत्ती आणि प्लस काही फुलं वगैरे उरलेले असेल ते तुम्हाला इथे टाकायचे आहे. अगरबत्ती मेणबत्ती घेऊन इथे पूजा करायची आहे. समोर तुम्हाला नारळ वगैरे फोडायचं असेल तर ते थोडंसं तिकडे आहे. आणि इथे तुम्हाला म्हणजे तिकडे एक मंदिरामध्ये तुम्हाला काहीच करू देत नाही, सगळे येऊन तुम्हाला इथेच जे आहे ते तुम्हाला इथे प्रसादी वगैरे सगळं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर बघा इकडे मी दाखवत आहे, इकडे या साईडने आहे, इकडे नारळ फोडायचं आहे. आणि अशा प्रकारे आहे म्हणजे सगळीच माहिती. आणि ती जेवढे तुम्हाला श्रद्धाळू मंदिरात असेल तेवढेच तुम्हाला इथे दिसेल तेवढेच नारळ फोडायला. आणि इथे स्पेशल म्हणजे इथे पाळण्यामध्ये वगैरे टाकतात. ज्यांना मूल वगैरे होत नाही ते खूपशी लोक इथे बोलली आणि बोललं की त्यांना मूल वगैरे होतं. आणि झाल्यानंतर मग तुम्हाला इथे येऊन जी पूजा करतात आणि स्पेशली त्या मुलाला पाळण्यात टाकतात. हे बघा इथे तुम्हाला नारळाचा किती सारा पसारा दिसत असेल. नारळाचं जेवढचं कवर असतं ना तो पूर्ण पसारा इथे आहे. तर आणि इकडे जी गर्दी दिसत आहे ना ती बाळाला पाळण्यामध्ये टाकण्याची आहे. म्हणजे जेव्हा बाळ होतं 1.25 महिन्याचं झालं की इथे आणून टाकतात पाळण्याला. जे बोलतात ते होतं. असं काहीतरी 21 दिवसाच्या नंतर बाळाला टाकता येतं की त्यांची केस वगैरे पहिले काढल्यानंतर ते बाळाला टाकतात. तर असं आहे. तर इथे खूप जणांची श्रद्धा आहे आणि खूप जणे येतात. आम्ही सुद्धा त्यातलं एकच. आणि त्याचबरोबर समोर गार्डन आहे. इथे जागोजागी तुम्हाला झाडांची कमी दिसणार नाही. सोबत गार्डन आहे, सोबत इथे राहायला ही जी पूर्ण बिल्डिंग आहे पूर्ण राहायसाठी आहे. म्हणजे आता जेव्हा इथे फुलवात जेव्हा सुरू होईल ना तेव्हा हे पूर्ण भरून दिसेल तुम्हाला. आणि इथे पायापायीच नसणार, इतकी गर्दी असेल. खूप गर्दी असते इथे त्या दिवशी. म्हणजे जवळपास महिनाभराचा उपवास तर असतोच, 1.25 महिन्याचा. आणि त्यानंतर इथे राहण्याची सुविधा आहे. फक्त एवढंच की स्वतःला सगळं करून घ्यायचं. पण राहण्याची सुविधा इथे सगळीच तुम्हाला मिळून जाईल. आणि इथे फुलवाजेसाठी 1.25 महिना येऊन इथे लोक राहतात सुद्धा. आणि त्याचबरोबर मग इथेच आता समोर आमचं सगळे झाले. इथे देत होते पोहे, आईला पाहिजे होतं पण मी सुद्धा घेतलेला आणि आईला दिलेला. आणि त्यानंतर आता आपण आणखी जात आहोत. तर आम्हाला आम्ही नारळ जे फोडलेलं वगैरे होतं ते आता आम्हाला ठेवून द्यायचं होतं, कारण आम्हाला आता जेवायला जायचं होतं. आम्ही घरूनसुद्धा जेवण गेलेलो नव्हतं.
तर आता म्हटलं चला आता तिथे जर प्रसाद असेल मिळाला तर जेवायचं, म्हणजे खायचा, नाहीतर मग आपण जाताना कुठेतरी थांबून मग तो आपण जेवण करायचं. तर इथे आलो, हे बघा हे आहे जेवणाचं, आणि हे आता बंद झालं होतं कारण आम्हाला 3-3:30 होऊन गेलेले होते. हा परिसर आहे एवढा, तर 3-3:30 झाल्यानंतरमुळे ते दार त्यांनी बंद केलं होतं आणि जेवण संपलेलं असावं किंवा त्यांचा टायमिंग झालेला होता. टायमिंग तसं काही नाही, पण जेवण संपले की ते दार बंद करून देतात. आणि त्यानंतर मग तरी भरपूरशी लोकं येणं जाणं सुरूच होती. मग आम्ही म्हटलं चला आता बाहेर जाऊ. गेल्यानंतर मग आता मी तुम्हाला दाखवत आहे, वातावरण अगदी अतिशय सुंदर असं आभाळ झालेलं होतं, हलकीशी ऊन येत होती आणि छान वाटत होतं. आणि असं वाटत होतं की पाऊस येईल, आणि पाऊस यायला सुरुवात होण्याआधीच आम्हाला आमच्या गाडीकडे जायचं होतं, म्हणून आता आम्ही इथनं निघालेलो. पण इथे ज्यांचा स्वयंपाक बाहेर होता ना त्यांचं खूप हाल झाले, कारण पूर्ण त्यांनी अगदी बाहेर केलं होतं, तिथे काहीच वरती काहीच नव्हतं, अगदी खुलं आभाळ आणि ऊन असल्यामुळे यांनी झाडाखाली स्वयंपाक बनलेला होता. पण मात्र आता असं आभाळ झालं होतं, एकीकडे तर ऊन होती पण दुसरीकडे खूप आभाळ होतं. तर त्याच्यामुळे त्यांचं आता थोडंसं सुरू होतं की नाही आता स्वयंपाक आतमध्ये ठेवायचा. आतमध्ये भरपूर रूम होता पण तिथे थोडंसं किराया घेतात त्याच्यामुळे, आणि उन्हाळा असल्यामुळे खूपशी लोक हवेशी स्वयंपाक बनवायला बघतात. तर इथे ज्या रूमा आहेत त्या रूमांचा पैसे होते, तर त्या रूमासुद्धा फुल झाल्या होत्या. पण आता या माणसांनी मग आपल्या ताडपत्र वगैरे टाकून त्यांनी आपला कसा स्वयंपाक केलेला आणि जेवण वगैरे केलं असावं, कारण आम्ही तिथनं निघून गेलो होतो, कारण आम्हाला आता जायचं होतं घरी. तर असा होता आमचा ब्लॉग, आणि तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की सांगा. आवडलं तर लाईक सबस्क्राईबसोबत कमेंट करायला विसरू नका. आणि आता आम्हाला खरंच घाई होते, कारण आता पाऊस असं अगदी असा थेंब लागल्यासारखा झालेला आहे आणि आमची गाडी अजून भरपूर दूर आहे, तिथे आम्हाला जायचं आहे. इथे सगळ्यांचंच आता ते सुरू झालं आहे हालचाल, की आता आपलं जेवण कुठेतरी म्हणजे सेफ ठिकाणी ठेवायचं. सगळ्यांचे सुरू झालेलं आहे. खेळणेवालेसुद्धा आता ज्यांच्याकडे खेळणे विकायचे होते ते सुद्धा लोक आजूबाजूने जिथे शेड्स वगैरे आहे तिथे थांबत होते. आणि इथे भरपूरशी मुलं वगैरे होती, मस्तपैकी ती खेळत होती. अजूनही मस्त हवेशीर होतं ते वातावरण, तर हवेचा आस्वाद घेत होती. तर अशा प्रकारे टाकळघाटचं दर्शन झालेलं आपलं. तर बाय.